अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा खास व्हिडिओ. तो म्हणजे आता सुरू आहे अधिक महिना, ज्याला धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर तुमच्या इथे काय म्हणतात नक्की तुम्ही कळवा. बरेच जण वेगवेगळ्या नावाने ह्या महिन्याला ओळखतात. तर बघा, ह्या महिन्यात स्नान, दान, जप, व्रत, वैकल्य, कथा जेवढं तुम्ही ऐकाल, नामस्मरण जेवढं कराल त्याचं तुम्हाला अत्याधिक फळ मिळणार आहे. म्हणजे कित्येक पटीने त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. स्नान म्हणजे काय? तर स्नान म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर त्याचं तुम्हाला फळ जास्त मिळणार आहे. आणि जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाता येत नसेल, गावातच तुम्ही विहिरीत, तलाव ह्यातसुद्धा तुम्ही आंघोळ करून येऊ शकता, म्हणजे स्नान करून येऊ शकता. ह्याचंसुद्धा तुम्हाला दुप्पट फळ मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरी स्नान करत आहात, तर घरी स्नान करताना थंड पाण्याने स्नान करायचं आहे. याचं तुम्हाला दुप्पट फळ मिळतं. तर बघा, घरी स्नान केलं थंड पाण्याने तर दुप्पट फळ मिळतं. नदीत किंवा तलावात जर स्नान केलं तर 10 पटीने फळ मिळतं. तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर 1000 पटीने फळ मिळतं. तर असंच आहे, जसं जसं तुम्ही स्नान कराल ज्या ज्या ठिकाणी, तसं तसं तुम्हाला पुण्य प्राप्त होत जातं. तर हे झालं स्नानाचं. पण घरी तुम्ही थंड पाण्यानं स्नान न करता उष्ण पाण्याने स्नान केलं तर त्याचं तुम्हाला फळ जास्त मिळणार नाही, पण आपलं एक थोडंफार पुण्य प्राप्त होणार आहे. तर रोज स्नान केल्याने. बरं, दररोज स्नान करून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, त्याचबरोबर दान करायचं आहे. दान करायचं म्हणजे काय करायचं? तर यथाशक्ती जे तुम्हाला जमल ते दान करू शकता. तुम्ही साधं दीपदान करू शकता. ह्या महिन्यात दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे. तर दीपदान करताना तुम्ही तांब्याचं दान करू शकता, पितळेचं दान करू शकता, चांदीचं दान करू शकता. अगदी तुम्हाला कोणतं तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही करू शकता. अगदीच नाहीच जमलं तर मातीची पंतीसुद्धा तुम्ही दान करू शकता. तर दान कोणाला करायचं? तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरात जाऊन ते दीप प्रज्वलित करून दान करून येऊ शकता. ह्याचं तुम्हाला निश्चितच फळ मिळणार आहे. दीपदान केल्याने काय कोणते फळ मिळते आपण अध्यायात कथेद्वारे ऐकतच आहोत. जर तुम्ही ऐकत नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या चॅनलवरती अधिक मासाचे महात्म्य अध्याय मी घेऊन येते, त्याचबरोबर कथा सारांश देखील सांगते.